श्रावण महिना, ज्याला हिंदू संस्कृतीत अतिशय पवित्र महिना म्हणून मानला जातो. हा महिना महादेवाची आराधना, उपास, शिवाभिषेक, मंदिरामध्ये अखंड रांगा, रुद्रपठण आणि मनोभावे अर्पण केलेलं बेलपत्र. पण आज आपण या श्रावण महिन्याकडे थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. एक असा दृष्टिकोन जो श्रद्धा आणि विज्ञान यांचा पूल आहे. हजारो वर्षापूर्वीने आपल्या ऋषीमुनींनी श्रावण महिन्याच्या उपास आणि पूजांमध्ये काही विशिष्ट वनस्पतींचा समावेश केला आहे. आपण आजही श्रद्धेने शिवाला बेलपत्र अर्पण करतो, तुळस वाहतो, दुर्वा वाहतो, औदुंबराचा स्पर्श करतो. पण आता प्रश्न असा आहे की याच वनस्पतींची निवड का करण्यात आली? याचं उत्तर दडलेलं आहे आयुर्वेदामध्ये. कारण हे ऋषीमुनी केवळ आध्यात्मिक नव्हते, तर ते महान चिकित्सक, आहारशास्त्रज्ञ आणि पर्यावरणाशी निगडीत देखील होते. चला तर मग पाहूया श्रावण महिन्यात पूजेत वापरल्या जाणाऱ्या या वनस्पतींचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे. नमस्कार, मी अश्लेषा आणि आपण बघत आहात शंखनाद. महादेवाला अत्यंत प्रिय असलेलं बेलाचं पान हे पूजेसाठी अत्यंत पवित्र म्हणून मानलं जातं. तर बेलाचं पान हे पचन क्रिया सुधारण्यासाठी, अपचन, वायुविकार कमी करण्यासाठी आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. पावसाळ्यात जठरागी मंदावतो आणि आपलं पचन बिघडण्याची शक्यता असते, तेव्हा बेलपत्राचं सेवन व पूजेतून त्याचा परोक्ष स्पर्श आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम करतो. तुळशीचं पान हे घराघरात पूजलं जातं, पण श्रावण महिन्यात तुळशीचं महत्व आणखीनच वाढतं. सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणा यावर गुणकारी असणारी तुळस रोगप्रतिकार शक्ती वाढवते. विशेषतः दमट हवामानातून जेव्हा बॅक्टेरिया आणि विषाणू वाढतात, तेव्हा तिची वाफ, काढा आणि पूजेचा प्रसाद यामधून तिचा उपयोग होतो. गणपतीच्या पूजेसाठी प्रसिद्ध असलेली दुर्वा शिवलिंगावरही वाहिली जाते. या लहानशा गवतासारख्या वनस्पतीमध्ये शरीर थंडावण्याचा गुणधर्म आहे. रक्तशुद्धी, जंतनाशक गुणधर्म आणि त्वचा विकारांवर देखील दुर्वा ही उपयुक्त मानली जाते. औदुंबराचं झाड हे पंचवटीमधील एक झाड म्हणून पूजलं जातं आणि त्याच्या फळाचा, सालीचा आणि त्याच्या पानांचा उपयोग आयुर्वेदात मूत्रविकार, मधुमेह, वर्ण किंवा त्वचारोग यावर केला जातो. शिवाच्या आसपास हे झाड असणं ही एक निसर्गाशी जवळीक आणि आरोग्याच्या विचारांची साक्ष आहे. धोत्राचं पान. आता धोत्राचं पान हे शिवाच्या पूजेमध्ये अत्यंत महत्वाचं मानलं जातं. विशेषतः शिवाच्या पूजेमध्ये शिरोभागीवर हे धोत्राचं पान वाहलं जातं. हे झाड अत्यंत प्रभावशाली आहे, पण त्याच वेळी त्याचा काळजीपूर्वक उपयोग करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्याचे वेदशामक, ताप कमी करणारे आणि मज्जासंस्थेवर परिणाम करणारे गुणधर्म आयुर्वेदात मानले जातात. तर या सर्व वनस्पतींचा वापर फक्त पूजेसाठीच होत नाही, तर या प्रकारचा शरीरावर आणि मानसिक शुद्धीकरणावर देखील याचा प्रयोग होतो. आपल्या शरीरात पावसाळ्यामुळे निर्माण होणाऱ्या दोषांना समजून घेत त्यावर योग्य ते उपाय करत या वनस्पतींनी आपल्या रोजच्या पूजेमध्ये स्थान देण्यात आलं आहे. श्रद्धा आणि आरोग्य यांची सांगड म्हणजेच आपल्या परंपरेची खरी ताकद आहे. आज आपण याला कधी कर्मकांड म्हणतो, कधी अंधश्रद्धा म्हणतो, पण खरा अर्थ समजून घेतला तर हे सगळं आपल्यासाठी एक पूर्ण जीवनशैली म्हणून बनून राहू शकतं. म्हणून या वर्षीचा श्रावण महिना केवळ धार्मिकच नव्हे, तर आयुर्वेद आणि अध्यात्म यांचा संगम ठरावा. शिवाला अर्पण केलेलं प्रत्येक पान, प्रत्येक फूल, प्रत्येक जलाचा थेंब हे फक्त एक क्रिया नाही, तर आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला संतुलित ठेवणारी कृती असावी. श्रद्धेच्या या सुंदर महिन्यात एकदा आपल्या मनाला थांबून विचारा की आपण जे करत आहोत ते काय करत आहोत आणि ते कशासाठी. या पूजेमागे निसर्गाचं, आरोग्याचं, शुद्धीकरणाचं किती खोल तत्वज्ञान आहे हे जाणून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. तोवर बघत रहा शंखनाद.